नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायचा आहे, ऐकायचा आहे. कारण प्रेक्षकांनो खूपच सुंदर असं सारंग आणि सावलीने एकत्र येऊन एक थीम गाजवलेली असते आणि त्या थीममुळेच त्यांनी बाजी मारलेली असते. कारण भैरवीने ताराचा पत्ता कट करून सावलीला दिलेली असते, ती म्हणजेच की 25 लाख रुपयाची ऑफर. आणि सोबतच आता तिलोत्तमाने ज्या पद्धतीने सारंगला सांगितलेलं असतं की तू ह्या मुलीचं ऐकून जर आपली सौंदर्याची व्याख्या आणि सौंदर्याचं जे काही आपली टॅगलाईन आहे ती जर बदलणार असलास तर मग मात्र इथे मी तुला, जर तू ही जी काही कन्सेप्ट चालवलेली आहेस त्या कन्सेप्टमध्ये तू जर हरलास तर मग मात्र तुला मी सांगेल त्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत. आणि सोबतच तुला तिथे एक एम्प्लॉय म्हणून, साधा एम्प्लॉय म्हणून काम करावे लागणार आहे. आता मात्र इथे सारंगने तिलोत्तमाचं हे सगळं काही चॅलेंज आहे ते स्वीकारलेलं असतं आणि तिलोत्तमाचं चॅलेंज स्वीकारल्याच्या नंतर स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं, हो माझी सौंदर्याची व्याख्या बदललेली आहे. आणि ती सौंदर्याची व्याख्या बदलण्यामागं कारण आहे ते म्हणजेच की सावली. फक्त दिसणं म्हणजे सौंदर्य नाही, तर ते अंतर्मनाचं सौंदर्य असतं. माणसाचा चांगुलपणा ते सौंदर्य असतं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिलोत्तमा खूप चिडलेली असते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी त्याला सांगितल्यामुळे मात्र आता इथे जो काही सारंग आहे त्याने आणि सोबतच सावलीने जे काही तिलोत्तमा आहे तिच्या नाकावर टिचूनच मात्र ऐश्वर्याचा जो काही माज आहे ते दोघे उतरवणार असतात. कारण प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहिती आहे कशा पद्धतीने आता ही जी काही रूपम कॉस्मेटिकची जाहिरात असते आणि रूपम कॉस्मेटिकची जाहिरात असल्या कारणाने आता इथे मीटिंग सुरू असते. ह्या मीटिंगमध्ये बरेच काही असे विषय सुरू असतात, पण सावली तिथे इंटर होत असते आणि तिच्या हातामध्ये सारंगचा रुमाल असतो, जो की सारंगने असं सांगितलेलं असतं हा रुमाल त्याच्यासाठी लकी आहे. सॉरी सारंग सर, पण मी तुमच्याकरिता हा तुमचा लकी रुमाल घेऊन आले. त्यावर सारंग म्हणत असतो, रुमाल तर लकी आहेस पण त्याहीपेक्षा जास्त तू लकी आहेस, ये बस इथे. असं म्हटल्याच्या नंतर तिलोत्तमा म्हणत असते, सारंग काय करतोयस हे तू तिला इथे बसायला सांगतोयस, हे तू विसरतोयस का? फॅमिली आणि बिझनेस वेगळं ठेवणारा आज तू तुझ्या बायकोला इथे घेऊन आलायस. हो, ती एक ग्राहक आहे आणि तिचं सगळ्यात जास्त मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपण असे काही कॉस्मेटिक बनवतो आणि त्यासोबतच ग्राहकाचं सुद्धा काय रिॲक्शन आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपण तिच्याकडे एक ग्राहक म्हणून पाहू शकतो. सावली, तू इथे ये आणि बस. आता मात्र इथे सावली बसल्यामुळे नील आणि त्यासोबतच तिच्या बाबांना आणि जो आपला सारंग आहे ह्या तिघांना आनंद होतो, पण तिलोत्तमा आणि ऐश्वर्याची मात्र चांगलीच जळफळाट झालेला असतो. आता सारंग त्याच्या चेअरवरती जाऊन बसतो आणि चेअरवरती जाऊन बसल्याच्या नंतर तो म्हणत असतो, मला साबण असा बनवायचा आहे जी आपली भारतातली, महाराष्ट्रातील मुलगी तो सहज विकत घेईल आणि सगळ्यांसाठी तो स्वस्त असेल. ऐश्वर्याने वहिनी तू बोललीस ना, तो साबण खूप महागडा आहे आणि तो सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही. त्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, मग चांगलंच आहे ना, त्यामुळे आपल्या कंपनीचा खूप जास्त फायदा होणार आहे. पण आता इथे सारंग म्हणत असतो, नाही, आपल्याला फक्त फायदा आणि प्रॉफिट ह्या गोष्टी पाहायच्या नाहीयेत. तर आता मात्र इथे मकरंजी बोलत असतात, मग मला असं वाटते की मी तुम्हाला फायनान्स नाही देऊ शकत, कारण तुम्ही जर मला नाकारत असाल किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने बिझनेस करत असाल तर ही गोष्ट मला परवडत नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग हे बघ, तू जरा विचार कर आणि काय बोलतोयस ते एकदा नीट हे कर. त्यावर आता इथे मकरंजी बोलत असतात, काही दृष्टिकोनातून पाहता गेलं तर आपल्या समाजामध्ये आणखी खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या की फक्त मुलगी कशी दिसते ह्यावरून डिपेंड करतात आणि लग्नाच्या वेळेस तर हे सगळं काही पाहिलं जातं. माझी सुद्धा सारंग म्हणतात तशा पद्धतीची एक संकल्पना होती. असं इथे बोलल्याच्या नंतर सारंग ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो, पण सारंगचं म्हणणं मात्र तिलोत्तमाला पटलेलं नसतं. ती बोलत असते, सारंग तू विसरलायस का, आपली इथे सौंदर्याची व्याख्या काय आहे.
आता मात्र मकरंदजी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर ते बोलत असतात, मग ठीक आहे, आता या पद्धतीचं आपण एक प्रोजेक्ट लॉन्च करूया. त्यावर आता तिलोत्तमा बोलत असते, हो मकरंदजी, मला सुद्धा तुमचं म्हणणं पटत आहे आणि त्यानुसारच आपण सगळं फायनल करूयात. तेवढ्यातच सावली मात्र म्हणत असते, मला एक गोष्ट बोलायची आहे, काहीतरी सांगायचं आहे. तेवढ्यातच आता तिलोत्तमा तिच्याकडे पाहत असते आणि म्हणत असते, तू तू काही बोलणार आहेस का? आणि तुझी बोलण्याची तेवढ्यातच आता सारंग बोलत असतो, हो सावली बोल, त्यामुळेच मी तुला इथे थांबवलेलं आहे. पण आता मात्र इथे जो काही मकरंदजी आहे ते इथे बोलत असतात, ह्या काय बोलणार आहेत आणि तुम्हाला तुमच्याकडे पाहून तुमचा चॉईस समजतो आणि त्यामुळेच तुम्ही या पद्धतीची भाषा, या पद्धतीची लँग्वेज इथे वापरत आहात, असं म्हटल्याच्या नंतर सावली मात्र दुखावते आणि तिथून निघून जात असते. सारंग म्हणत असतो, एक मिनटं, मला तुम्ही हे जे काही बोललात ते अजिबात आवडलेलं नाही. त्यावर मकरंदजी बोलत असतात, तुम्हाला जर माझं हे सगळं काही आवडत नसेल, तुमच्याकरिता सौंदर्याची व्याख्या वेगळी असेल, तर मग मात्र मी तुम्हाला फायनान्स नाही देऊ शकत. त्यावर इथे सारंग म्हणत असतो, ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा हरकत नाही, असं म्हणून तो सावलीला सावरण्यासाठी बाहेर निघून जातो. इकडे मात्र तिलोत्तमा सारंगला सावरण्याचा प्रयत्न करते, थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मात्र सारंग इथे थांबत नाही आणि तो तसाच बाहेर सावलीला थांबवण्यासाठी निघून गेलेला असतो. तो म्हणत असतो, सावली प्लीज, सॉरी ना, माफ कर, मी बघ हे सगळ्यांनाच ह्या गोष्टी नाही पटवून देऊ शकत. त्यावर आता सावली म्हणत असते, सारंग सर, मला कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटलं नाहीये आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की प्रत्येकाचा पाहण्याचा, बघण्याचा दृष्टिकोन असतो वेगळा, त्यामुळे तुम्ही प्लीज मला सॉरी म्हणू नका. त्यावर सावली म्हणत असते, सारंग सर, मला एक गोष्ट सांगू का? तेव्हा तो बोलत असतो, पण मला तुझं म्हणणं काय आहे, तुझं मत काय आहे हे ऐकून घ्यायचे. त्यावर सावली म्हणते, सारंग सर, खरंच तुम्हाला माझं मत एवढं महत्त्वाचं आहे? तेव्हा तो बोलतो, हो अगदीच महत्त्वाचं आहे. मला माहीत आहे तुझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या ही नक्कीच वेगळी असेल आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे. प्लीज तू मला तुझी सौंदर्याची व्याख्या काय आहे ह्या गोष्टी सांगशील का जरा? ती म्हणत असते, सारंग सर, खरं तर मला एक गोष्ट सांगायची आहे की सौंदर्याची व्याख्या फक्त त्याच्या दिसण्यावर का बरं ठरत असते, त्याच्या रंगरूपावर का बरं ठरत असते, त्याच्या अंतर्बाह्य सौंदर्यावर का बरं ठरत नाही, त्याच्या बोलण्यावर असो, त्याच्या गुणावर असो. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सौंदर्याची व्याख्या फुलत नाहीये का, सौंदर्य फुलत नाही का? मला असं वाटतं की नक्कीच हे अंतर्बाह्य सौंदर्य दिसलं पाहिजे जगाला सुद्धा आणि प्रत्येकाला, असं म्हणूनच आता मात्र इथे सारंगला ती खूप काही या गोष्टीतून सांगून गेलेली असते आणि त्यामुळे सारंगमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आलेली असते. जेव्हा तो आता इथे कॅबिनमध्ये येतो तेव्हा मात्र ह्या लोकांची चर्चा सुरू असते आणि फायनल डील झालं म्हणून ते बोलणारच असतात. पण हे सगळं काही सारंग पाहतो, असे सारंगचे बाबा म्हणतात, त्याला येऊ द्यावं असं मला वाटतं. आणि तेवढ्यातच तिथे सारंग आलेला असतो. आता जेव्हा तिथे सारंग जातो तेव्हा मात्र इथे म्हणत असतो, तो म्हणतो की नाही, आता मला खूप काही क्लू मिळालेले आहेत आणि त्यामुळेच आता सौंदर्याची व्याख्या माझ्या परीने वेगळी झालेली आहे. तेव्हा मकरंदजी बोलत असतात, माझा 25 वर्षाचा अनुभव आहे, तो तू तुझ्या बायकोच्या एका शब्दामुळे तू डावलणार आहेस का? तेव्हा आता, अरे हो, तुम्ही सारंगचं म्हणणं तरी काय आहे हे ऐकून घ्या ना. त्यावर सारंग म्हणत असतो, प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातील सौंदर्य आहे ही एक टॅगलाईन बनवायची आणि याच्यावरच आपण आता काम करायचं. तेव्हा आता इथे तिलोत्तमा म्हणत असते, काय त्या मुलीच्या सांगण्यावरून तू इथे हे सगळं काही ठरवणार आहेस का? तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र जी काही आपली भैरवी आहे ती इथे दाराला भेटलेली असते आणि उद्या गायनाचा कार्यक्रम आहे 50 लाख रुपयाचा, त्यामुळे तू वेळेत हजर राहायचे. कसं काय मॅनेज करायचे हे मला माहिती नाहीये, तू सावलीला सुद्धा घेऊन येणार आहेस. त्यावरती बोलत असते, मम्मा प्लीज, मी आता सुखाने जगायचं ठरवलंय, मी गायला अजिबात येणार नाही, गाणं गाणार नाही किंवा काहीच करणार नाहीये आणि मी आता इकडे खूप खुश आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मी जगायला शिकलेली आहे, मला तिथे तुझ्यासोबत राहायचं नाहीये, इथे मात्र मी सावलीला व्यवस्थित तालावर नाचते आणि मला तुझी कुठलीच गोष्ट ऐकायची नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तारा आता इथे भैरवीला बोलून दाखवत असते. तेव्हा मात्र भैरवीला हे सगळं ऐकल्याच्या नंतर खूपच मोठा धक्का बसतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सर्वजण घरी गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा इथे सारंगला ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलून दाखवत असतात आणि तुझ्या वतीने सौंदर्याची व्याख्या काय आहे, म्हणजे सौंदर्य म्हणजे काय आहे ते तू बदललंयस का? अगं, ही आपली सौंदर्याची व्याख्या काय आहे? ती म्हणत असते, सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर. तेव्हा आता इथे सारंग बोलत असतो, हो मी बदललेला आहे आणि मी ते सावलीकडे पाहून बदललेला आहे. तेव्हा आता इथे ती बोलत असते, ठीक आहे, तुला जर त्याच पद्धतीने करायचं असेल तर माझ्या काही अटी आहेत आणि त्या जर अटी तुला मान्य असतील तरच तू हे सगळं काही करू शकतोस. हो, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत आणि तेव्हाच मात्र तुझी जी काही कंपनीची पोस्ट आहे ती CEO ची ती तुला सोडावी लागणार आहे आणि जर तू हरला
सोडलास तर तुला तिथे साधा एक एम्प्लॉई म्हणून काम करावं लागणार आहे. आणि तेव्हा मात्र सारंगने हे सगळं चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि तो बोलत असतो, मुळात मी हरणारच नाहीये, मी जिंकून दाखवणार. आणि त्यासोबतच प्रेक्षकांनो आता इथे मात्र सावली सारंगच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहूनच जे काही तिलोत्तमाने दिलेलं चॅलेंज आहे ते दोघे मिळून पूर्ण करणार असतात आणि पूर्ण करून व्यवस्थित पद्धतीने नवरा बायको मिरवणार असतात. कारण काही जरी झालं तरी सावलीसोबत आता सारंग आणि सारंगसोबत सावली खंबीरपणे पाठीशी उभे राहूनच हे दिलेलं चॅलेंज ते स्वीकारत जिंकणाऱ्या सुद्धा असतात. आता मात्र तिलोत्तमाला प्रचंड राग आलेला असतो. हे सगळ्या गोष्टीला सावली कारणीभूत आहे हे सगळं मात्र तिच्या मनामध्ये असतं. तर पाहत राहा सावळ्याची जणू मी सावली.